घरी ना सगळ्यांना सांगायचं मला फॉलो करायचं. माझ्या आयडीचं नाव काय आहे? श्वेतकांड ब्लॉग. श्वेतकांड गाईज फायनली आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता शौर्य साठी ना ते हॉस्टेल बुक करायला चाललोय तिथं. हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 6 आणि मी इथं फिरायला आलोय पोल्ट्रीकडे बघा. आणि ना मस्त चक्कर मारतोय इथं. आणि आज आपल्याला जायचंय शौर्यला हॉस्टेल सोडायला, कारण की त्याच्या हॉस्टेलच्या सुट्ट्या होत्या त्या संपलेल्या आहे. नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो बहिणीनो. आता तुमचा भाऊ फ्रीज झालेला आहे आणि आज ब्रेकफास्टला बघा काल आहे ना समोसा केला होता मम्मीनी, मग तोच खाऊ राहिलो. आणि शौर्यची ना सर्व पॅकिंग झालेली बघा, हॉकी स्टिक वगैरे सर्व त्यांनी घेतलेलं आहे. त्रिशा तुला पण यायचंय का आमच्यासोबत? हा का बरं? मला यायचंय ना कशासाठी? सोडवायला कोणाला? भाऊला. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. आपल्या ना दुसऱ्या प्लॉट मध्ये पण आहे ना खूप गवत झालेलं बघा. हे जे आहे ना खूप गवत झालेलं आहे. आता रवी मामाचं जेव्हा तिकडूनचं काम होईल ना तर त्यांना सांगावं लागेल इकडूनचं पण गवत आहे ना साफ करून घ्या. काय आलो रवी मामा? दोरी का? तर आता रवी मामांचं आहे ना बघा तिकडूनच्या सगळ्या गाल्ल्या ना ते कापून झालेलं आहे. आता इथं फक्त ह्या 3 गाल्ल्या बाकी आहे. आता हे काय एखाद्या तासात होऊन जातील आणि मग काम फिनिश. गाईचं आताचा सीन असं आहे का आपण आहे ना डाळिंबावर पाणी लावून दिलंय मोठ्या प्लॉटवर, कारण की ऊन पण बघा किती वाढले लागली होती मला. आता काम आवरली, जेवण करून घ्यायचं. तर काय आता फायनल वेळ झालेली शौर्याला तिकडे हॉस्टेलला नेऊन सोडायची. तर आता तुमचा रेडी झालेला आहे पूर्ण. आता बॅगी वगैरे गाडीत टाकतो आणि निघतो. फायनली आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता शौर्यसाठी ना ते हॉस्टेल बुक करायला चाललोय तिथं. आणि बघा अँबियन्स वगैरे बघा किती तगडा आहे इथं. म्हणजे सगळीकडे हिरवळत आहे, झाडं वगैरे लावलेले आहे. आणि तिकडे आहे ना बघा तिकडे खेळायला पण आहे त्यांच्यासाठी नाही का. देवा पा असा कसा आराम करू राहिला. भाऊ ना आता ना शौर्य त्यांची फीस भरायची आम्हाला, पण मग आहे ना त्यांचा लंच टाइम झाला होता त्याच्यामुळे आता थोडा वेळ वेट करायला लागू राहिली इथं. आणि आम्ही नाही शौर्यचं बेड आहे ना बुक करून आलेलो आहे, त्याच्यामुळे आता तिथं काही टेन्शन नाही. आता फक्त त्याचं जे साहित्य आहे ना गादी वगैरे ते नेऊन तिथं टाकून द्यायचं, फक्त आथरून द्यायचं व्यवस्थित. तुमच्या किती कोंबडे? 12, 13, 20 आहे. तावळे तर येते माझ्या हातात. कस काय ते? मी काय करतोय आधी ना काहीतरी लपून लपून गहू आणतोय खाली माझ्या हातात ठेवतोय, चिमण्या लगेच येते खायला. हा काय? अरे बापरे. आता आम्ही भाऊ शौर्यच्या डायनिंग हॉल कडे चाललोय. तर बघा तिकडे डायनिंग हॉल आहे त्याचा नाही का. आता आम्ही तिकडेच चाललोय. तर बघा भाऊ ना डायनिंग हॉल तर बंद आहे, पण आपल्याला लाकडं लुकडं लागत राहते बघा त्यांना. ते समजा जर गॅसचे वगैरे काही टंचाई वगैरे आली ना तर मग इथं लाकडाने ते जेवण वगैरे बनवत त्यासाठी स्टॉक करून ठेवलाय त्यांनी. तर काही जोपर्यंत आपण आहे ना गेट पास वगैरे ते काढत नाही, फी वगैरे पेड करत नाही ना तोपर्यंत ना गेटवर मध्ये गाडी येत नाही बरं का. गेट पासून ते सगळं भरलेलं आहे त्याच्यामुळे मग आता गाडीमध्ये आणायला चाललोय मी. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. तर काय आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही शौर्यला सोडून आलेलो हॉस्टेलला. त्याचं हॉस्टेल आहे ना इथून खूप लांब आहे, म्हणजे इथून वन साईड 40 किलोमीटर असेल, मग दोन्ही साईड मिळून 80 किलोमीटर झालेलं आहे ते. आणि एवढा लांब प्रवास केला त्याच्यामुळे आज थकलाय तुमचा भाऊ. अजून तुम्हाला ब्लॉगची पण एडिटिंग करायची आहे, सगळं करायचंय. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज, बाय.